मानवेंद्र रॉय. कलकत्त्याजवळील अरबालिया नावाच्या खेड्यामध्ये भट्टाचार्य या ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्र व आडनाव भट्टाचार्य. मानवेंद्र नाथ रॉय हे नाव त्यांनी नंतर धारण केलेले नाव आहे. शालेय शिक्षण पूर्ण करून कलकत्त्याच्या नॅशनल महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षाला असताना नरेन सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळीत ओढले गेले. त्यांच्याविरुद्ध 3-4 खटले झाले. हौरा कॉन्स्पिरसी केस हा त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला प्रसिद्ध खटला. त्यामध्ये आरोप न सिद्ध झाल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. नरेंद्रनाथ भट्टाचार्य उर्फ मानवेंद्र रॉय हे क्रांतिकार्यासाठी विविध देशात भ्रमंती करत असताना फादर मार्टिन या नावाने 1915 साली सॅन फ्रान्सिस्को येथे दाखल झाले. 1915 साली रॉय यांनी चार्ल्स मार्टिन या नावाने भारत सोडला. 1930 साली डॉ. महंमद या मुसलमानी वेषांतरात मुंबईत दाखल होऊन आपल्या मॅनिफेस्टोचा प्रचार करू लागले. न्यूयॉर्क येथे असताना त्यांचा लाला लजपतराय यांच्याशी संबंध आला. त्यानंतर ते व त्यांची पत्नी एव्हेलिन मेक्सिकोत गेले. रॉयच्या 13 मोहिनी रोड, शिमला येथील निवासस्थानात अनेक मूर्ती कलाकृती होत्या. मेक्सिकोमधील रॉय यांचे जीवन महत्त्वाच्या घटनांनी भरलेले होते. तेथे ते जुलै 1917 पासून नोव्हेंबर 1919 पर्यंत वास्तव्यास होते. या कालावधीत त्यांनी त्या देशाच्या राजकारणात भाग घेतला. बोरोडीनच्या सल्ल्यावरून रॉय यांनी मेक्सिकोत कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. 1918 साली त्यांनी मेक्सिकन समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1919 साली त्यांनी त्या पक्षाचे साम्यवादी पक्षात रूपांतर केले. रशियाबाहेर स्थापन झालेला असा तो पहिलाच साम्यवादी पक्ष होता. मेक्सिकोत रॉय यांची रशियन क्रांतीचा एक पुढारी ग्रुझेनबर्ग उर्फ बोरोडिन यांच्याशी गाठ पडली. दोघे उत्तम मित्र झाले. लेनिनला रॉयची माहिती झाली ती बोरोडिनमार्फतच. बोरोडिननेच नंतर रॉय यांना मॉस्को येथे भरणाऱ्या साम्यवादी चळवळीच्या जागतिक परिषदेत हजर राहण्याचे लेनिनचे आमंत्रण दिले. रॉय यांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि परिषदेला हजर राहण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 1919 मध्ये मेक्सिको सोडले. ऑगस्ट 1920 मध्ये भरलेल्या अधिवेशनाला रॉय मेक्सिकोच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी या नात्याने उपस्थित होते. भारतातून आलेल्या शिष्टमंडळात अवनी मुखर्जी व M.P.B.T. आचार्य यांचा समावेश होता. काँग्रेसपुढे संमत करून घ्यावयाच्या लेनिन-प्रणीत मसुद्यातील 11वे कलम रॉय यांना मान्य नव्हते. लेनिनच्या मते कम्युनिस्टांनी पौर्वात्य मागास देशातील भांडवलशाही राष्ट्रवादी लोकशाही स्वातंत्र्य लढ्यात मदत करायला हवी होती. रॉय यांनी या कलमाचा विरोध करून ते वगळण्याची सूचना केली. त्यानुसार दुरुस्ती करण्यात येऊन कम्युनिस्ट पक्षांनी क्रांतिकारक स्वातंत्र्य लढ्याला मदत करायची आणि विशेष म्हणजे मदतीचा प्रकार तेथील स्थानिक पक्षाने वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून निश्चित करायचा होता. M.N. रॉय यांनी आपल्या पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी द व्हॅनगार्ड नावाचे पत्र जर्मनीतून चालवले. त्यांनी इंडिपेंडंट इंडिया नावाचे साप्ताहिक काढले. मार्क्सवादाने निराश झाल्यानंतर M.N. रॉय यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली. V.M. तारकुंडे हे या पक्षाचे जनरल सेक्रेटरी होते. या पक्षाने दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांना पाठिंबा जाहीर केला. 1948 साली हा पक्ष विसर्जित करण्यात आला.
इन ट्रान्झिशन हे पुस्तक मानवेंद्र रॉय यांनी लिहिले. यात 1857चा उठाव व भारतीय राजकारणाचे विश्लेषण करण्यात आले असून सदर पुस्तक 1922 साली जिनिव्हा येथे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात भारताच्या इतिहासाचा धावता आढावा घेतला असला तरी महात्मा गांधी व असहकारिता चळवळ हा तत्कालीन विषय त्यात होता. मानवेंद्र रॉय यांनी आणखी काही पुस्तके लिहिली, जसे न्यू ओरिएंटेशन 1946 ला लिहिला, बियॉन्ड कम्युनिझम 1947, न्यू ह्युमॅनिझम 1947, इंडियाज मेसेज 1950, रॅडिकल ह्युमॅनिझम 1952, रिझन, रोमॅन्टिसिझम अँड रिव्होल्यूशन इत्यादी त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत. त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांच्या ग्रंथांची संख्या 70 वर भरते. धन्यवाद.